जामनेरमध्ये आज गॅस सिलेंडरसाठी रणकंदन पाहायला मिळालं. भुसावळ रोडवरील समर्थ गॅस एजन्सीवर नागरिकांचा संयम सुटला आणि थेट महामार्ग रोखण्याची वेळ आली. निमित्त होतं गॅस वितरणाचे नवीन नियम आणि एजन्सीचा काहीसा ढिसाळ कारभार. आजपासून गॅस वितरणाचे नवीन नियम लागू झाले आणि पहिल्याच दिवशी यंत्रणेचा फज्जा उडाला. तासनतास रांगेत उभं राहूनही सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिक आक्रमक झाले. संताप इतका होता की नागरिकांनी भुसावळ छत्रपती संभाजीनगर महामार्ग काही काळ रोखून धरला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चोख बंदोबस्त तैनात केला. एकीकडे प्रशासन डिजिटल नियमांच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे जमिनीवरची परिस्थिती भयावह आहे. रणरणत्या उन्हात नागरिक रस्त्यावर उभे आहेत, पण समर्थ गॅस एजन्सीवर साधी पिण्याच्या पाण्याची किंवा सावलीची सोयही नाही. वरिष्ठ अधिकारी वेळेवर येत नसल्यानं ग्राहकांच्या संतापात अधिकच भर पडली. घटनेची माहिती मिळताच पुरवठा अधिकारी नारायण सुर्वे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी तात्काळ बुकिंग सुरू करण्याचे आदेश दिले असून एजन्सी मालकांना ग्राहकांसाठी पाणी आणि सावलीची सोय करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. या सर्व प्रकरणावर समर्थ गॅस एजन्सीचे राहुल ललवाणी यांनी आपली बाजू मांडली आहे. त्यांनी सांगितलं की सिलेंडरचा पुरवठा मुबलक आहे, नागरिकांनी गर्दी करू नये, फक्त सिलेंडर घेताना आपला रजिस्टर मोबाईल नंबर सोबत ठेवावा असं आवाहन त्यांनी केलं. नियम बदलले की त्याचा फटका सर्वसामान्यांनाच कार बसतो असा सवाल आता जामनेरचे नागरिक विचारतात. आम्ही मान्य करतो, आम्ही एका मिनिटामध्ये इथून घरी निघतो. मग तुम्ही नोटीस आलेले फक्त तुम्ही लोकांना सांगून सनी इथून निघून जाताय. मग बाकीचे जे लोक 5 वाजेपासून इथे आलेले केलेत आलेले यांना अजूनपर्यंत पाण्याची सुद्धा सोय नाही. मग तुमची जेवढी सिस्टीम चेंज झाली होती, इथे पाण्याचे जार वगैरे ठेवून एवढे 50 किलोमीटर होणं लोक आलेले यांना कमीत कमी पाणी तर पाजू शकले असते. बरोबर आहे की नाही? कुठल्या गॅस एजन्सीचा प्रकार आहे आणि रस्ता रोको काय केला होता? सुशीला गॅस एजन्सी भुसावळ रोड. रस्ता रोको करायचा विषय असा आहे की लोकांना सांगल्यानंतर तुम्ही लोक 5 वाजेपासून इथे आलेले, आल्यानंतर तुम्ही 10 वाजता डिक्लेअर करताय असं झालेलं आहे. लोकांचा संताप आवरला गेला नाही, त्यामुळे लोकांनी रोड बंद करण्यात आले. आता सध्या हंड्या मिळत आहे का? आणि नाही सगळं बंद आहे अजूनपर्यंत. ऑलरेडी भरलेले अंडे आहे मध्ये, पण इथे या लोकांना सांगून जाणे फक्त कर्मचाऱ्यांचा त्याच्यामध्ये दोष नाही. एजन्सी मालकाने सांगितलं पाहिजे की बाबा असा विषय सगळ्यांना सांगायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही मान्य करायला पाहिजे की हा ठीक आहे बा असं आहे. कर्मचारी किती बोलणार? कर्मचारी बिचारा त्याच्या जागेवर बरोबर आहे. मागणी काय तुमच्याकडे? मागणी असं आहे की मध्ये अंडे आहे, एवढ्या दुरून जे लोक आलेले एवढे समजा तुमच्याकडे 500 अंड्यांचा स्टॉक आहे, तर ऑलरेडी फक्त 200-250 लोक आहे. तुम्हाला द्यायला काहीच अडचण नाही. तुम्ही म्हणताय सिस्टीम चेंज आहे, तुम्ही ऑफलाईन नावं घेतलेले ज्याचं समजा बुकिंग झालेली नाही, ऑफलाईन घेतले ना, मग तुम्ही ऑफलाईन देऊ शकतात ना. त्याच्या कार्डावर तुम्ही तारीख टाका, तुमची डेट टाका आणि सही करा. लोकांना 28 तारीख काहीच अडचण आलेले होते. मुकेश सोनवणे. सकाळपासून इथे आम्ही लाईनीचा नंबर लावला आहे. या कर्मचाऱ्यांनी आम्हाला अगोदर काल फोन केला की तुम्ही या, तुमचं सिलेंडर उद्या घेऊन जा. पण आम्ही नंबर लावल्यापासून यांनी गेट पण उघडलेलं नाहीये. आणि आम्ही आलो तेव्हा हे म्हणताय की आता इथे आमची सिस्टम चेंज झाली आहे. त्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना कॉन्टॅक्ट केला, पुरवठा अधिकाऱ्यांना कॉन्टॅक्ट केला, पण त्यांचा पुरवठा अधिकाऱ्यांचा फोन सुद्धा उचलत नाही. ते पोलीस कर्मचारी इथे आले, त्यांनी आमचं आंदोलन बघितलं. रास्ता रोको आमचं चालू होतं इथं. त्यांनी आंदोलन त्यांचे आले, इथे ड्युट्या वाजवले. त्यांनी स्वतः सेल्फी काढले आणि सांगितले की तुम्ही रस्ता बाजूला करा. इथं तहसीलदार साहेब येत आहे, पण अर्धा घंटा झाली इथं कोणी येत नाहीये. सिलेंडर साठी नागरिक बहुत त्रस्त आले. किती वाजेपासून लाईन लागली इथं? सकाळी 5:30 वाजेपासून नंबर लावले आम्ही. नाव सांगा. आता रितेश पाटील, पाटखेडा. सर, सुशीला गॅस एजन्सीवर काय नेमकी परिस्थिती आहे आणि काय पुढचं नियोजन आहे? मी आपले सुशीला गॅस एजन्सीचे मालक राहुल ललवाणी यांशी बोललेलो आहे. त्यांच्याकडे 500 गॅस सध्या उपलब्ध आहे, स्टॉकमध्ये आहेत. कंपनीने नवीन रूल चेंज केलेला आहे 1 तारखेपासून. ज्या लाभार्थ्यांचा मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्याच मोबाईल नंबरवरून त्यांना बुकिंग करावं लागेल. त्यानंतर OTP आल्यानंतरच त्यांना सिलेंडर मिळेल. आतापर्यंत एजन्सींना त्यांच्या ऑपरेटर लॉग इन मधून अल्टरनेट मोबाईलद्वारे गॅस देता येत होता, परंतु कंपनीने नवीन रूल चेंज केल्यामुळे त्यांना आता अल्टरनेट मोबाईलवर बुकिंग करून देता येत नाही. तरी आपल्या मार्फत मी लाभार्थ्यांना विनंती करतो की आपण आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरूनच बुकिंग करावी. बुकिंग झाल्यानंतर तात्काळ आपल्याला स्टॉक मिळेल. स्टॉक यांच्याकडे भरपूर अवेलेबल आहे, कुठलाही पॅनिक होऊ नये. व आपले मोबाईल नंबर रजिस्टर नसतील तर ते कार्यालयाशी संपर्क साधून आपला जो कार्यरत मोबाईल आहे ज्याच्यावर SMS ची सुविधा आहे, इनकमिंग आउटगोईंग सुरू आहे, तसा अद्ययावत करून घ्यावा व त्यावरच बुकिंग करावी.
व सिलेंडर घेऊन जा. तर मोठ्या प्रमाणावर नागरिक गर्दी करतायत सिलेंडरसाठी. पुरवठा किती आहे दोन्ही एजन्सीवर आणि मुबलक पुरवठा आहे का? मुबलक पुरवठा इथे 500 बुकिंग आहे आपल्याकडे. सध्या कस्टमर आपल्याला एक अंदाजे 100 कस्टमर बाहेर आहेत, परंतु कंपनीने रूल चेंज केल्यामुळे त्यांना ते सिलेंडर देता येत नाहीत. त्यांनी मोबाईल नंबरवर बुकिंग केल्यानंतर त्यांना लगेच आपण तात्काळ सिलेंडर देण्याची सुविधा सुरू केलेली आहे. तर कोणी पॅनिक बाय करू नये व इथं असा गोंधळ निर्माण करू नये. सर, दोन्ही गॅस एजन्सीवर बऱ्याच बेसिक सुविधा नाही आहेत. पिण्याचं पाणी म्हणा किंवा त्यांना सावलीत उभं राहण्यासाठी जागा देखील नाही आहे. त्यासाठी काही आपण यांच्याशी बोलले आहेत का एजन्सी? नक्कीच बोललेलो आहे. आतापर्यंत अशी युद्धाची परिस्थिती आपल्याकडे नव्हती, त्यामुळे अशी परिस्थिती कधीच जाणवलेली नाही. तरी आता युद्धाच्या परिस्थितीमुळे यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व थोडंसं सावलीची व्यवस्था हे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे ते करून देतो. ठीक. विषय असा आहे की आजपासून कंपनीचे नियम बदललेले आहेत. जे सिलेंडर जे बुकिंग होतं ते 45 दिवसांचा कालावधी सिलेंडरला लागलेला आहे. दुसरं नंबर 2, जी बुकिंग ग्राहकांची आम्ही मॅन्युअल करू शकत होतो आजपर्यंत, की ग्राहक आमच्याकडे येत होता, आम्ही ओटीपी घेत होतो आणि सिलेंडर बुक करून त्याला सिलेंडर देत होतो. पण आज कंपनीने ती बुकिंग सुद्धा आमच्याकडून काढून घेतलेली आहे. ती बुकिंग सुद्धा बंद केलेली आहे. आता ग्राहकाच्या फक्त रजिस्टर नंबरवरूनच सिलेंडर बुक होईल. म्हणून ग्राहकांनी थोडं समजून घ्यावे. रजिस्टर मोबाईल नंबर जे आहे ते सोबत आणायचं आहे आपल्या, किंवा आपल्या घरून सिलेंडर बुक करायचं आहे आणि त्या रजिस्टर नंबर डिलिव्हरी कोड येईल, तो डिलिव्हरी कोड द्यायचा आहे, त्याच्यानंतरच तुम्हाला सिलेंडर मिळेल. अशी आज प्रोसिजर आहे. तिच्यावरच लोकांनी थोडं सहकार्य करायचंय. आता आम्हालाही कल्पना नव्हती की आज असं होणार आहे म्हणून. हे अचानक सगळे बदल आज सकाळी 8 वाजता आम्हाला कळालेले आहेत. त्याच्यामुळे नियम बदलल्यामुळे थोडं लोकांना सहकार्य आम्हाला करायचंय. लोकांना असं वाटतंय की त्यांना सिलेंडर मिळणार नाहीत का? त्यामुळे लोक जे ते पॅनिक पुरवठा होतात. आज खूप आहे. माझ्याकडे सुद्धा आज पण गोडाऊनला 600-650 सिलेंडर पडले आहेत आणि कंपनी सुद्धा सिलेंडर पुरवठा देत आहे. पुरवठ्यात कोणतीही अडचण नाहीये. फक्त जी आहे अडचण बुकिंगची येते. म्हणजे कसं होतंय की आम्हाला सिलेंडर जे आलेले आहेत कंपनीकडून ते आम्हाला सेल दाखवावे लागतात, त्याच्यानंतर आम्हाला दुसरे सिलेंडर विकतात. आजपर्यंत आम्ही काय करत होतो की समजा एक कस्टमर आहे, तो नाही येऊ शकत स्वतः. आता माझ्याकडे उज्ज्वला ग्राहक आहेत, ते स्वतः नाही येऊ शकत, ते नातेवाईकाला पाठवत होते. कोणी आम्ही घरी जात होतो किंवा त्यांचं मुली कोण राहतं घरी, मुलगा राहतो, सिलेंडर ओटीपी घेऊन देऊन देऊ शकत होते. पण आता त्याच्याच नंबरचं रजिस्टर पाहिजे आणि त्यालाच सिलेंडर आम्ही देऊ शकणार आहे. तर ह्या तांत्रिक जे बदल झाले सिस्टीममुळे, त्याच्यामुळे आमची आज थोडी समस्या आलेली आहे. हे शक्य 1-2 दिवसात सगळं धीरे धीरे कस्टमर आम्ही सुरळीत करण्याचा प्रयत्न पूर्ण करू. थोडं नागरिकांनी सहकार्य करावे आमची विनंती आहे. लोकांना काय आव्हान राहील? रजिस्टर मोबाईल त्यांनी सोबत घेऊन यावा. लोकांना हेच आव्हान आहे की प्रत्येकाने आपले नंबर रजिस्टर एजन्सीमध्ये करून घ्यायचे. ज्याचा नंबर रजिस्टर आहे तिच्यावरून सिलेंडर बुकिंग करून घ्यायचे. तिच्यावर तुम्हाला बुकिंगची डिलिव्हरीची डेट सुद्धा येते किंवा एजन्सीवरून आम्ही रोज संध्याकाळी फोन सुद्धा करतो. आज म्हणजे जरी पत्रकार साहेब आमचं 500 सिलेंडर वाटपासून नियोजन होतं. आम्ही लोकांना स्वतः बोलून ठेवलं होतं की आज तुम्हाला 2 तारीख आहे की आम्हाला आज 31 तारखेपर्यंत पूर्ण बॅकलॉग क्लिअर करायचा होता. पण ह्या सिस्टीममुळे आज तांत्रिक अडचण आल्यामुळे आम्ही सुद्धा हतबल आहे.